हे गाईज, सो आम्ही निघालोय कोकणला, पण आत्ता रात्रीचे 2 वाजलेत. आम्हाला 12 वाजता निघायचं होतं आणि आमचे ड्रायव्हर्स अजून गाडी घेऊन इथे आलेले नाही आहेत. सो आम्ही त्यांची वाट बघत गेल्या 2 तासापासून इथे बसलेलो आहे आणि सर्वांची हालत आत्ता इथे अशी झाली. सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये झोप दिसतीये आणि सगळे असे बसले तिथे. हाय स्नेहल. हाय रेवा. हाय रुनल. हाय आरती. हे आमच्या एका पॅसेंजरांना झोप येत आहे. त्यांचे डोळे उघडले जात नाहीये पण जबरदस्ती जागेत. झोप कोको. आणि सगळे बोर झालेत आणि काय माहिती आमचे बाकीचे फ्रेंड्स कुठे गेलेत, अजून आले नाहीयेत. आणि ते पिऊन पडलेत वाटतं. हा रुनल काय म्हणतोस? ड्रायव्हर अंकल आपले पिऊन पडल्यात. सो आम्ही असले पेताडे ड्रायव्हर्स घेऊन चाललोय. ड्रायव्हर केलं ड्रायव्हर अंकलांना आपण लवकरच भेटू. ते खाली आल्याबरोबर त्यांच्यासोबतचा मी एक व्हिडिओ टाकते. त्यांना मी जाब विचारणार आहे की आम्हाला नेमकं 12 वाजेपासून 2 वाजेपर्यंत असं का बसतंय. सो आम्ही गेल्या 8 दिवसापासून ह्या ट्रिपसाठी खूप जास्त एक्सायटेड होतो आणि ही आमची एक्साइटमेंट अशी येतं कोमजत चालली आहे. आंटी कोणते अंकल? कोणते अंकल? संदेश अंकल. तर फायनली आम्ही आमच्या ट्रिपचा श्री गणेशा करत आहोत आणि आमचे राहिलेले सगळे गडी आलेले आहेत. गडी तर म्हणायचं काय गडी? ते काय काम करतात का आपल्या फार्म हाऊसवर? बरं बाबा, बडी. आमचे बडी आलेले आहेत. तर आम्ही आता निघतोय आणि आमच्या बॅगा बघून चुकूनही वाटत नाहीये की आम्ही 3 दिवसाच्या ट्रिपवर चाललोय. असं वाटतंय आम्ही महिनाभरासाठी चाललोय आणि खूप लांब आणि सगळ्यात चाललोय. एक्साइटेड वन यो काकू. थँक्यू. दिसतोय ना आधी बघ. दिसतंय. हे दोघं लय भारी. अशा प्रकारे आमची ट्रिप सुरू झालेली आहे. आम्ही आता पुणे हडपसर इथून निघालेलो आहोत. सो गाईज, अगं पुढे ना आरती. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. आरती म्हणा आता पूर्ण. काय गाणं कर सुख करता. आता वाजलेत रात्रीचे 4, सकाळचे 4 सॉरी. आणि आम्ही इथे एक स्टॉप घेतलाय चहा घेण्यासाठी. आणि इथे नेमकं कसले तुम्ही काय घेतात? कुठे आग कुठे? पण त्यांना जाळ नाही दूर निघत आहे. काय माहिती नेमकं हे कशात शकतं. हा, सकाळचे 4 वाजलेत आणि आमचा इथे फर्स्ट स्टॉप झालाय आणि आम्ही या स्टॉपवर चहा वगैरे घेतलाय आणि ह्या बसल्यात शेकोटी. शेकोटी कुठे? कुठे शेकोटी? कुठे? आग तरी कुठे? ह्यातून नाही ना जाळ नाही निघत आहे, धूर निघत आहे. आणि तुम्ही धुरात बसलात फक्त. हो आम्हाला. अरे जरा फुका तिथे, म्हणजे ते आग तरी वाढेल. जाळच लागत नाहीये. पण चूल पेटवलीस का कधी? ना इथे शिक मग. पण इथे चूल कुठे आहे आणि चुलीवर आता काय आम्ही स्वयंपाक करू का? स्वयंपाक करायचं का? ओके, दॅट्स अ फेक ऍक्सेंट. आरती कशाला बसली आहे? पट्टी करायला.
वर्ड्स ठेवले मला. सकाळचे 7 वाजलेत, आम्ही अजून पोहोचलो नाहीये, गाडी चालू आहे आणि सगळ्याची हे ओके. पूर्ण रस्ता सगळे झोपलेत, फक्त मी आणि आमचा ड्रायव्हर आज जागा आहे, बस बाकी सगळे झोपलेत. आणि उद्या सकाळी मस्त हे उठणार आहे, उद्या नाही म्हणजे आता सकाळीच. ते आम्हाला झोपू देणार नाहीये, मला झोपवलं. दिसत नाहीये, सीटच्या खाली बसून झोपलेत काय. महाराजांनी उठल्या उठल्या पॉट पेटवलाय. हो का? फक्त हुक्कावरती जगतात, त्यांना हुक्का सोडून काहीच लागत नाही, ना झोप लागत, ना खाणं पिणं लागत, अँड नथिंग, ओनली धूर का. जिंदगी राख है क्या, कहीं राख है कहीं धुआ धुआ. धुवा धुवा बनली. आपण काही दिवसामध्ये त्या धुवा धुवाचं नाव चेंज करून रुनल ठेवून देऊ. काही रुनल. हाय गाईज, इट्स 2:30 इन द आफ्टरनून आणि सगळे उठलेत, पण या मॅडम काय अजून उठायचं नाव घेत नाहीये. या मॅडम झोपल्याच आहेत अजून, सो यांना स्पेशल ट्रीटमेंट मिळणार आहे आता. ए असं असतं काय, थांब. कुठे किती वेळ झाला अजून झोपली आहे. फेस दाखव. झोपाडी मुलगी, 24 तास झोपणारी पोरगी, बिनलाजी. आज जम्मा है, आज का वादा है. अरे तू बोली थी पिछले जुम्मे को जुम्मा दूंगी, अगले जुम्मे को. तू आजा, तू आजा, तू आजा, आजा, आजा. उघडली काय? You know what? त्याला विल्स आहेत. तुझी रूम तिकडे लंच टाइम. सगळे येऊ दे ना. काय मग जेवायला? पाहुण जेवलत काय? पाहुणे उपाशी तरी हो म्हटले. ठीक आहे, चालतंय. नाही, जेवण यायचं, जेवण खूप जास्त. कधी येते चिकन, कधी खातो. प्रवास कसा होता तुमचा स्नेहा मॅडम? एकदम झोपेत गेला, झोपायला जागा नव्हती मी गाडीत, तरी पण कसं तरी ऍडजस्ट केलं आणि आलो फायनली. चांगला होता. मॅडमांना प्रॉब्लेम काय, झोपायला जागा नव्हती. इथे मी रात्रभर, मी आणि आमचा ड्रायव्हर बाबू, आम्ही रात्रभर जागे होतो आणि मॅडमांची तक्रार आहे की झोपायला नीट जागा नव्हती गाडीत. हो मग काय, झोप महत्वाची आहे, बाकी काही पण. हे तर पॉइंट बरोबर. मला पण झोप पाहिजे महत्वाची. अगं सगळ्यात जास्त तू झोपलीस. ए घ्या, तोंड बघत काय बसलाय. एवढे सुंदर तोंड असतील तर बघतच बसणार ना.
ते काय म्हणते हे काय हे काय चिकन. वाव चलो चिकनचा बेत आहे यम सेमच येते. हा नाही ते पनीर नाही चिकनच येते पण. दादा हे आपलं एक पर्सन मिसिंग आहे. दोन्ही पण चिकन चिकनच दिलंय ना. पनीर सांगितलेलं एक आणि चिकन हा वेजचं येते. एकच सांगितलेलं चिकनचं. एक चिकन हंडी एवढी ते क्वांटिटी. वाव एक चिकन हंडी मध्ये आम्हाला एवढी क्वांटिटी मिळाली आहे. Nice. मी हॉटेलची लिंक टाकणार आहे, तुम्ही नक्की भेट द्या. रात्री मच्छी खायची ना. हा म्हणजे मला चिकन आवडतं ना, मला नाही मच्छी एवढं आवडतं. मग काय आवडतं? चिकन आवडतं काय? मी पण कोंबडी आणि तिच्या पिल्लाचीच फॅन आहे. थँक्यू हे गेले मग. चपाती धन्यवाद खायचं का धन्यवाद. चपाती वेजचं घ्या ना दादा. भाकरी नाही आवडत. ही चपाती द्या रे इकडे. सो फायनली आम्ही रेडी होऊन हॉटेलच्या बाहेर निघालेलो आहोत. आणि रेडी इन द सेन्स आम्ही दोघांनी तर आंघोळ पण नाही केली. मी तर तोंड पण नाही धुतलं. ए बघा हे अजून पारुस आहे. तर फक्त ह्या मॅडम आला डिट्टो तयार वियार होऊन कूल क्लासी. पण आम्ही चाललो कुठे? आम्ही फिश घ्यायला चाललोय. कोकोपणात भाग बाहेर. आम्ही फिश घ्यायला चाललोय. हा कोकोडे पण आंघोळ नाही केली आहे. नाही नाही पकडलं. हा सो आम्ही फिश घ्यायला चाललोय. नंबरचं आहे का? नाही लय खांडो कुठे? नाही नंबर नाही. आपल्या हॉटेल कुठलं बघायचं? आपण पण गॉगल घ्यायला पाहिजे होते. चल आपण आता घेऊया. पण मला वाटत नाही की फिश मार्केटमध्ये गॉगल कोणी विकत असेल है ना. हे मॅप लावे ते हरणे बंद. ओके बाबूने मला हा गॉगल दिलाय त्याचा कार तुझा मोबाईल दे ग. माझा बाबू नाही पण सगळ्यांचा बाबू मला. ओ तूच घे. म्हणजे अजून लुक एट दिस. या चॉकलेटची हालत काय झाली आहे. सगळे ते हे झाले सगळं असं लवलवीत झालं. ओके आमची गाडी उन्हात होती सकाळपासून आणि हे चॉकलेट गाडीत तापलंय. अख्खं मेल्ट झालंय. मी मेल्ट झालेलं चॉकलेट नाही खाणार. पेप्सी सारखं खावं लागलं तुला. हा एक्झॅक्टली. हा कोणी याच्यावर डर्टी कमेंट नाही करणार आहे. मी गॉगल साठी थँक्यू बाबू. और ऐसे बनी रेवा हमारी प्यारी रेवा टीवी का शिकार. आगे जाने के लिए देखते रहिए विश व्लॉग कोकण तक. कोकणला मी फर्स्ट टाइम बीचवर आलोय आणि लुक एट द हॅपीनेस. असं ते असतं ना काही लोकांचे गोल्स असतात, काही लोकांचे कपल गोल्स असतात, फिरायला जायला सोबत फिरायचं असतं हातात हात घालून. काही लोकांना सोलो ट्रिप करायची असते. माझं गोल हे माझ्या पेट सोबत कोकण. हे लोक फिश घेत आहेत तोपर्यंत आम्ही जाम इथे धम्माल करणार आहेत. मला ह्या बीचवर चक्क एवढे मोठी मोठी शिंक सापडली आहेत आणि मला क्रेडिट चोरायचं नाही आहे ॲक्च्युली. कोकोडे शोधली आहेत पण ठीक आहे. आणि ह्या दोघांमध्ये तर काहीतरी आहे चक्क आणि दोघं वेगवेगळे आहेत. आणि मला आता क्युरियोसिटी झाली की याच्यामध्ये नेमकं काय आणि मला ते शोधायचं आणि मी हे शंख घेऊन जाणार आहे घरी. डोंट जज मी. कोको चल. I'm gonna show you the rest of the beds. Whoa, there's a sea here. Coco. Coco samudra, Coco samudra. ओके एवढा सुंदर नाही आहे हे ॲक्च्युली.
माशांचं मार्केट आहे इथे, जिथे आम्ही आत्ता आलो आहे, मासे घ्यायला आलो आहे. पण ह्या ट्रिपमध्ये फर्स्ट टाइम बीचवर आलो आहे, त्याच्यामुळे कोको जाम एक्सायटेड आहे. तो लाईफमध्ये फर्स्ट टाइम बीचवर आला आहे आणि त्याला हे सगळं खूप आवडतं आहे. आणि मला त्याला घेऊन समुद्रात जायचं आहे. हां, या इकडे लवकर. आम्ही आलो आहे आता समुद्राच्या एकदम काठावर उभं आहे. मी कोकोला घेऊन उभी आहे आणि इथे खूप सारे बगळे आहेत आणि मला त्यांना घाबरवायचं आहे. कोकोला घेऊन, कोको पकड 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 पकड, कोको पकड 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 पकड. ओके, थोडा घाबरतोय आय थिंक. आणि मी त्याला धरलंय त्यामुळे तो पळू नाही शकत, नाही तर पकड म्हटलं बरोबर त्याला सुटायचं असतं. आणि हां, कोको पहिली स्टेप घेणार आहे पाण्यात, समुद्राच्या पाण्यात. कोको चल इकडे ये. कोको काय हे? कोको पाणी, समुद्र. कोको चल इकडे. डोंट मम्मा आहे. लाटा येत आहेत पण छोट्या, एकदम हलक्या हलक्या लाटा आहेत. ओला होतोयस. अरे कमी जास्त लागली का मग कार मशीन का तिकीट आत्ता चक्क एका बाईने मला ॲडवाईस दिली. कोकणी बाई होती, फिश विकत होती आणि मी तिथून जस्ट पास होत होती आणि तिने मला सांगितलं की इथे माणसं असतात, कपडे चांगले घाला. आय लाईक दॅट.